इचलकरंजी महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू. भाजप शिवसेना युतीत हालचालींना वेग. बंडखोरीचे सावट. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. सुमारे 2 तास चाललेल्या या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भाजप व शिवसेना युती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भाजपच्या उमेदवार यादीत काही बदल करून आज संध्याकाळपासून अधिकृत एबी फॉर्म वितरणास सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच सर्व इच्छुक उमेदवारांना प्रचाराला तात्काळ सुरुवात करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात असून काही नाराज इच्छुक उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय भाजपातील काही इच्छुक उमेदवार शिवशाहू आघाडीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. यामुळे राजकीय घडामोडींना आणखी रंगत येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील काही पदाधिकारीही आज उद्या शिवशाहू आघाडीमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट या निवडणुकीत नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असून पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि